मुंबईत रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबईमध्ये शिवसेना भवन परिसरातला बॅनर पडलेला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। हे दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामुळे हे बॅनर कोसळले। काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून मुंबई उपनगर आणि मुंबईच्या लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। काही दिवस मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता आपण पाहतोय की मुंबईमध्ये आणि मुंबईच्या लगतच्या भागामध्ये जोरदार पाऊस जे आहे ते काल संध्याकाळपासून पडत आहे आणि आज सकाळी सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली आणि त्याचा फटका या ठिकाणी या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की जे बॅनर राजकीय पक्षाच्या वतीनं शिवसेना भवनाच्या समोर दादर परिसरामध्ये लावण्यात आलेले होते ते सगळे बॅनर या रस्त्यावरती पडलेले आहेत। खरं तर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे बॅनर जे आहेत ते या रस्त्यावरती पडल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी दोन्ही राजकीय पक्षाकडनं करण्यात आलेली होती दादर परिसरामध्ये। मात्र पावसामुळे हे सगळे बॅनर या रस्त्यावरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेना भवनाच्या समोर ही बॅनरबाजी करण्यात आलेली होती। अगदी मागे 100 मीटरपर्यंत हे जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले होते ते खाली पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।